तर परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येला 2 वर्षांपेक्षा अधिकचा काळ उलटून गेला। गेल्या 6 महिन्यांपासून IPS पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली SITची स्थापना करण्यात आली। आता SIT कडून मुंबईतील ज्ञानवैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये दोघांची नार्को तर एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट उद्याच केली जाण्याची शक्यता आहे। यापैकी वाल्मिक कराड यांच्या घरी कामाला असणाऱ्या दोघांची तर यासह त्यांच्या एका मित्राचा समावेश असल्याची माहिती आहे। SIT आता या नावाचा संबंध कराड याच्याशी जोडून त्या दृष्टीने चक्र फिरवते आहे। मात्र याआधीच कराड कुटुंबाने ज्या लोकांशी कुठलाही संबंध नसल्याचा दावा केला। दरम्यान नार्को आणि ब्रेन मॅपिंग टेस्टमधून सर्व सत्य बाहेर येणार असल्याचा दावा ज्ञानेश्वरी मुंडेंनी केला आहे। खंडणी, प्लॉट खरेदी आणि लूटमार या तिन्ही अँगलनी तपास करण्याची मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे। वाल्मिक कराडच्या बंगल्यावरचे जे पोर आहेत त्यांच्या बंगल्यावरचे होते नोकर म्हणून त्यांचीच नार्को करण्यात आली। आणि माझा बी संशय जेव्हा मला इथल्या स्थानिक पोलिसांनी सांगितलं होतं की फोन आला आणि तपास थांबवला, मग वाल्मिक कराडचा फोन आला आणि तपास थांबला होता। आणि ब्रेन मॅपिंगमध्ये पण त्याचेच पोरं तिथली म्हणजे त्याची नोकर जी होती तीच पॉझिटिव्ह आलेली आहेत। आणि जे दमदाट्यात बी नंबर हे जे पोरांचे आता जे नार्को आहे ब्रेन मॅपिंगमध्ये जे पॉझिटिव्ह आले ना, आता नार्को ज्यांची उद्या आहे ते दमदाट्यामध्ये पण त्यांचे नंबर आलेले आहेत। आणि आता नार्को झाल्याच्या नंतर तर निष्पन्नच होणार आहे की ह्यांनी कशा पद्धतीने त्यांचा मर्डर घडवून आणला। खामोश डायलॉगचा गैरवापर थांबवा। ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुंबई हायकोर्टात याचिका। प्रतिष्ठेची हानी होत असल्याचा याचिकेतून दावा। अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सही राजकारणापासून सुरक्षित नाही। रोहित पवारांचा पुन्हा गंभीर आरोप, तर तपासही संथ गतीने सुरू असल्याचा दावा। अल्पसंख्याक प्रमाणपत्र प्रकरणी माझाच्या दणक्यानंतर चौकशीचे आदेश। उपसचिव मिलिंद शेणॉय यांची प्रमाणपत्रांवर सही असल्याचं उघड। शेणॉय यांची चौकशी होणार। पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवार यांना अभय मिळाल्याची चर्चा। व्यवहारावर स्वाक्षरी नसल्याने जमीन खरेदीत थेट संबंध येत नसल्याची सूत्रांची माहिती, तर व्यवहारासाठी मदत करणाऱ्या 2 सरकारी अधिकाऱ्यांवर मात्र कारवाई। तुमचा दाभोळकर करू, शिवभक्तांकडून हर्षवर्धन सपकाळ यांना धमकी। ABP माझाशी बोलताना सपकाळ यांचा दावा, तर माफी न मागितल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही। शिवभक्तांचा व्हिडिओ पोस्ट करून इशारा। महादेव मुंडे हत्या प्रकरणी दोघांची नार्को आणि एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट होणार असल्याची माहिती। नार्को टेस्ट झाल्यास सत्य समोर येणार, ज्ञानेश्वरी मुंडेंनी व्यक्त केला विश्वास। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।